आता कृष्णदर्शन मेडिटेशन म्हणजे काय, की सगळ्यात आधी शयन मुद्रा. तर झोप घेणं हे सोपं असतं, पण शवासनात जाणं हे खूप अवघड आहे. कारण की तुमची पूर्ण शरीर जे असतं याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक ऑर्गनवरती तुमचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित असणं गरजेचं तुम्ही काय करताय शवासनामध्ये. पण शवासन म्हणजे झोपणं नाही, शवासन म्हणजे झोपणं नाही आहे. आणि आता कृष्णदर्शन मेडिटेशन जे आहे त्याच्यात तुम्ही बघणार तर सगळ्यात आधी आपण मनाला चेतन स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमचं शरीर झोपवतो आपण, त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स असतात की तुम्हाला तुमच्या शरीरातून एक एक पार्ट मध्ये घेऊन जातं. तिथले जे असले त्रास असतील, ज्या व्याधी असतील ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तुमच्या मनाने. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे तुमच्या शरीरातून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि एक भौतिक जगामध्ये नेलं जातं की जे तुम्हाला दिसते खूप सारे म्हणजे हिरवळ आहे, डोंगर आहे भरपूर सारे, काही पावलं तुम्हाला चालायची, तुमच्या बाजूला नदी वगैरे तुम्हाला दिसते, भरपूर सारे पशु पक्षी तुम्हाला आजूबाजूला दिसतात, त्यांचा आवाज येतोय आणि खूप सारी गोष्ट फील सुद्धा होते की ज्यावेळेस ते योगदर्शन कृष्णदर्शन मेडिटेशन मध्ये जातात. या कंडिशनला गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस चालताय त्या निसर्गरम्य स्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही चालायला सुरुवात करतात तर काही काळ म्हणजे काही अंतरावरती तुम्हाला काही मुलं खेळताना दिसताय. त्याच्यामधले एक भगवान कृष्ण आहे. तुम्ही त्यांच्याजवळ जाताय, त्यांच्याजवळ बसता, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारायचा प्रयत्न करतात आणि थोड्या वेळ वाट बघून त्यांच्याकडून उत्तर सुद्धा घेतात. आणि खूप जणांना एक्सपिरियन्स आले की समोरून त्यांना उत्तर सुद्धा मिळाली. इथपर्यंत आम्ही प्रयत्न केले ते घेऊन जाण्याचे.